नमस्कार मित्र हो, कसे आहात? आणि एकांत नीरव शांतता आणि झाडाच्या सानिध्यामध्ये आपलं मन व्यक्त करण्यासाठी असा हा एकांतवास एकांतवास आणि लोकांतवास असे दोन वास असतात. पहा, लोकांतवासामध्ये अनेक विचारांची देवाणघेवाण होते. कुणाला प्रिय असतात, कुणाला अप्रिय वाटतात. असे हे भावदर्शन व्यक्त होताना आपलं मन कधी ग्लानिग्रस्त असतं, कधी प्रसन्न असतं आणि कधी उन्माद आणि उत्साहात देखील असतं. त्यापैकी उन्माद, प्रमाद, राग आणि भांडण असा हा भाव व्यक्त होताना आणि व्यक्त झाल्यानंतर विचार करताना माणूस उद्विग्न होतो. त्याच्या मनावरची प्रसन्नता, टवटवीतपणा, आनंदभाव तो संपून जातो. अशा या परिस्थितीमध्ये माणसाला आनंद अत्यंत आवश्यक असतो. त्यासाठी काही सायास प्रयास आणि कुणाला मागण्याचीही गरज नसते. पहा, चिंतन, मनन, लेखन, वाचन, अध्यात्म आणि निसर्ग असा हा भाव आनंदासाठी परिपूर्ण आहे आणि आनंदी जीवन जगण्याचा हा सन्मार्ग आहे. पहा, आयुष्यामध्ये इतकं मिळवायचं, इतकी धापाधापी आणि इतकी पळापळी करून जर सुखशाही आपण अनुभवत नसोल तर या जीवनात, या जगण्यामध्ये निरसता येते आणि आनंद हरवून जातो. पहा, कित्येक लोक गंभीर असतात, गहन विचार करतात आणि त्या विचाराचं मूल्यमापन काहीच नसतं. आहे ना, बरोबर? त्यासाठी आपल्याला कधीतरी थोडंसं उसंत मिळेल तेव्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि मोकळ्या आकाशाखाली आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? प्रयत्न, पराकाष्ठा आणि परमेश्वर यांचं संमिश्र जीवन, याच जगण्यामध्ये, याच जीवनामध्ये अनुभव हीच खात्री आहे. पहा, व्यक्त होताना आपण काय व्यक्त होतो, कसं व्यक्त होतो, त्यासाठी तारतम्य अत्यंत आवश्यक आहे. वाणीला रसाळता, गोडवा आणि माधुर्य, हा मधुरता, कटुता निर्माण करायला नव्हे तर मनोमिलन आणि मानसिक शांती ही आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या जगण्यातून सुखावह संवाद घडतो. हे घडणं म्हणजेच आयुष्याचं, जीवनाचं शिल्प आणि जगण्यातला सात्विक आनंद. अध्यात्म हे सात्विक आनंदासाठी खूप गरजेचं आहे. मनन, चिंतन, व्यवस्थेकडे पाहायचं, पण प्रतिक्रिया व्यक्त तात्काळ करण्याची इतकी आवश्यकता नाही. कोण आपण सुधारणा करणारे आणि आपल्या बोलण्यानं जग सुधरेल असं वाटतं का? अजिबात नाही. पहा, समजा आणि परिस्थितीनुसार त्या व्यक्तीला तसंच ठेवलं तरी चालेल, परंतु आपण बिघडता कामा नये. कित्येक लोक उपदेश करतात, उपहास करतात आणि अपमान करतात. उपदेश, उपहास आणि अपमान यातून द्विधा निर्माण होते, दुःख निर्माण होते. ऐकणाऱ्याला कंटाळवाणं वाटतं, दुःख वाटतं की हा माणूस मला सल्ला देतो, आणि सल्ला देऊन तरी काय होणार आहे? सल्ला देणं म्हणजे फुकट एनर्जी घालवणं. पहा, निवांत नीरव शांततेमध्ये देखील आनंदाची अनुभूती आपण आपल्या स्वतःसाठी का होईना सुखाचा अनुभव घेणं खरंच यासारखा तात्कालिक आणि प्रासंगिक आनंद दुसरा नाही. पहा,
झाडाखाली बसलेलो आहे, मुक्त आकाश आहे, प्रसन्न चित्त आहे, प्रतिभा आपल्यात अविरत निरंतर विचाराचं आगमन होतं आणि सहज प्रगटीकरण होतं. त्यासाठी अट्टाहास साहस करायची गरज नाही आणि रेफरन्स द्यायची गरज नाही, संदर्भ द्यायची गरज नाही आणि व्यक्तिविशेषणाला महत्त्व द्यायची गरज नाही. सुखाची अनुभूती स्वतःच घ्यावी लागते. दुसऱ्यानं सांगितलेलं सुखाची कल्पना आपल्याला आपल्यासारखी ती होणं शक्य नसतं. आहे ना कमाल? एखादा थोर मोठा महान व्यक्ती असेल, तो त्याचं जीवन जगतो. हो, त्याच्यासारखे तुम्ही नाही होत, आम्ही बी होऊ शकत नाही. त्यांचं दर्शन घ्यायचं, विचार करायचा आणि आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपली प्रगती, आपला विकास, आपलं धोरण, क्रियाशक्ती, कार्य ऊर्जा ही सत्सद विवेक बुद्धीतून जर आपण साकार केली, 1 ते 30 या तारखेच्या दरम्यान जे काय आहे ते आपल्या नियोजनातून यश मिळतंच. कारण संवादातून कुशलता आणि कौशल्य गुण हा व्यापारिक दृष्टिकोन असतो, त्यातून फायदा हा होतो. गेट अँड प्रॉफिट, सेल अँड प्रॉफिट अशी व्यापारिक दृष्टिकोनातील व्यावहारिक कुशलता आहे. पहा, आपण व्यापारी आहोत म्हणून असं हे मन की बात आहे. पहा, मनाचा सुसंवाद आहे ना, बरोबर? तर आयुष्यावर प्रेम करावं, जगण्यावर सकारात्मक कौशल्य गुण निर्माण करावे, यासारखा सात्विक आनंद जीवनात दुसरा नाही. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा.